अब तुम ही हो जिंदगी। नमस्कार, गृहिणी मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतोय. आणि आम्ही आज नेव्हीच्या पिकनिकला चाललेलो आहोत. डॉली आणि मी साहेबांनी माझं पण नाव दिलंय. दरवर्षी ऍक्च्युली पिकनिक असते, तर दरवर्षी आमची गायत्री फक्त जाते बाबांच्या त्यांच्या ऑफिसच्या पिकनिकला. तर यावर्षी मी पण चाललेली आहे. आणि आता वेळ झालाय आम्हाला, गडबडीमध्ये आम्ही दोघी जण तयार झालोय. तर आमची डॉली आणि मी कशा दिसाले ते नक्की सांगा. तर पिकनिक आहे ठाण्याला. आता आम्हाला इथून ठाण्याला जायचं आहे आणि तिथून काय पॉइंट आहे कुठला ते माहित नाही, कारण तिथं नेव्हीची गाडी येणार आहे सगळ्यांना न्यायसाठी. तर मग चला जाऊया ठाण्याला. चला आता हे आम्ही शूज घालणार आहोत. तिचे नाही तर तिचे शूज घालणार आहे. आम्ही हे डिमांड मधून आणलेले शूज आहेत. ठाणे स्टेशनला पोहोचलोय. संडे आहे तरी खूप सारी गर्दी आहे. साहेबांच्या आमच्या कलिग येणार आहेत, अश्विनी म्हणून आहे, त्या आम्हाला पिकअप करणार आहेत. आणि बघू त्या कुठे भेटतात तर त्यांना कॉल करतो. तर ठाणे स्टेशनला आम्हाला सगळ्या नेण्यासाठी हा इंडियन नेव्हीचा टेम्पो आला होता. आम्हाला असा राग आला होता हा टेम्पो पाठवला होता म्हणून, पण इकडे कमी लोक होते त्याच्यामुळे त्यांनी हा टेम्पो पाठवलेला. आणि इथून आता आम्ही एअरफोर्स स्टेशन जे आहे ठाण्याचं एअरफोर्स अकोमोडेशन तिथं जाणार आहोत. तिथं ही मोठी पार्टी अरेंज केलेली आहे. संध्याकाळची वेळ होती आणि पार्टी खूप छान होती, तुम्ही बघू शकताय पुढं. आता ठाण्यावरून आम्ही ॲक्च्युली ठाणे स्टेशनपासून खूप लांब आहे ते. खूप छान आहे आणि एकदम गार 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 आहे. देवीनगर आल्यासारखं झालं. छान वाटते ना. बघू साहेब आलेले नाही तुमच्या. कुठे दिसते ते बघ. कोंबडी पण येते कोंबडी. हाँ देखो कितनी प्यारी है. पळतोय ग तो. पकड पकड. कुठे मला जेवढं मोठं नाही ते पण येते केलं. मला वाटलं खरोखरच गाणं लावलं युट्यूबवरचं. आवाज भरे ना. तुझको दिया मेरा वक्त सही कोई लम्हा मेरा ना. क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी तुम ही हो. चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी
की अब तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो। अरे वही वो सोच रही है कि जैस्मिन है क्या, जैस्मिन है क्या। पकड़ डालो। चलती रहे रात चलती रहे सुबह, मीठी मीठी बातों भरी चालू न कहो आज आखिरी माझ्यासाठी पण घे एक. न कहो कि आज आखिरी पड़ी जाए इकडे बघा स्माइल. हॅलो. डोळे बंद. समोसा चाट बघूनच भूक लागले. जॅस्मिन नाही दिसत आहे. आले का? येऊन आम्ही चाट पण खातोय. आत्ताच जस्ट आलो. तुम्ही कसं आला पण? तुम्ही कसं आला पण? आम्ही ते बस आली ना, टेम्पो नेला आम्हाला तर. हो त्यांची बस खराब झाली ग, त्यामुळे त्यांनी इमर्जन्सीमध्ये टेम्पो पडला. का एक थोड़ा बहुत इंतज़ाम किया हुआ है, तो आप सभी से निवेदन है कि आप सब लोग अपने नाश्ते और रिफ्रेशमेंट अलग अलग काउंटर से ले लीजिए. फॅमिली पिकनिक असल्यामुळे भरपूर लोक आले. खूप सारे लोक येतात. हळूहळू येतील. सगळं हे भरणार आहे आता. खूप सारी छान अरेंजमेंट केले. खूप सारा नाश्त्याचे प्रकार आहेत. बघा केवढी गर्दी झाली आता. सगळ्यात जास्त गर्दी थँक्यू. खाल्ला आम्ही हो. अजून समोसा. आणि मी पहिल्यांदा आलेले आहे साहेबांच्या ऑफिसच्या पिकनिकला आहे ना, ठाण्याला पहिल्यांदाच आले मी. दरवर्षी मला सांगतात पण मी येत नाही कधी. छान आहे पण अरेंजमेंट छान आहे. खूप खूप छान आहे. कुठे गेले पण ते त्या ह्याच्याबरोबर गेले. ते का जास्मिन बरोबर गेले हो. त्याला खाऊन घ्या ना तुम्ही. ठीक आहे, तुला पण घे ना. खाल्ले हो मी. आत्ता जास्त खाल्ला मी. पाणीपुरी पण खाल्ली आहे मी. हे पण खाल्ली. पाणीपुरी 2 खाल्ल्या. मग अशी गर्दी नव्हती आम्ही आलो तेव्हा. आत्ता गर्दी झाली. हा ठीक आहे. असं चमचा कुठं आणलाय पण? एकच 2 कसं खायचं? 2 आणले आहे ना, एकच चमचा घेऊन आलाय का? ठीक आहे, मला मी आता करतो. अहो नाही खाता येणार, गरम आहे. गोड चटणी नाही घातली पण त्यांनी, नुसतं तिखट घातले. आले नाहीत का ते?
डालूला आमच्या तिची मैत्रीण भेटली जास्मिन, त्यामुळे असं मस्त वाटायला तिला फिरायला इकडे तिकडे. खूप काही आहे खायला. नाही लक्षात नाही माझ्या. कहाँ से? नहीं ट्रक के मतलब सर वो कैसे हो गया? नहीं बीच में ब्रेक डाउन हो गया था. हमारे बस है तो विसेंट हाँ विसेंट छोटा वाला दूसरा थोड़ा से इस कार्यक्रम में साथी कलाकार भी परफॉर्मेंस करने वाले हैं. आज की इस शाम में माननीय अधिकारीगण एवं मेरे प्यारे श्रोतागणों से निवेदन है कि आपकी तालियों की जितनी आवाज जोर से आएगी उतनी ही हमारे परफॉर्मेंस को मजा आएगा. तो एक बार जोरदार तालियों से इन सारे परफॉर्मेंस हम सब मिलके मिस मालविका का हार्दिक स्वागत करते हैं और हमारा आज का पहला परफॉर्मेंस और आज की इस शाम का पहला परफॉर्मेंस को आगे बढ़ाते हुए हम वेलकम करते हैं मिस मालविका. एनटीएस से कौन कौन से आपने एनटीएस ओके ये तो फिर जीरो है. हिम्मतवान नहीं हो लेकिन इनमें आप सब लोगों से ज्यादा हिम्मत है. बैठे बैठे बातें करते तो मैं तो ये करता हूँ वो करता हूँ, अभी पता चलेगा. ऑर्डर तर इथं पुढं काही कपल्सना बोलवलं होतं, काही थोडेसे असे प्रोग्राम ठेवले होते आणि काही क्वेश्चन पण केले होते आम्हाला. त्याचा आन्सर मी पुढं काय दिलंय ते तुम्ही बघू शकताय. सर ऐसे बहुत सारी चीजें भूल जाते होंगे लेकिन यदि वो आपकी एनिवर्सरी डेट भूल जाती है, ठीक है, तो आप उसका रिप्लाई क्या करोगे? जो सबसे अच्छा रिप्लाई देंगे हमें ओएससी कॉन्सन सर बोलेंगे कि ये सबसे अच्छा रिप्लाई है, उनको विनर घोषित करेंगे. सर सही है ना सर? ओएससी सर बोलेंगे वो विनर घोषित होगा जो सबसे अच्छा आंसर देगा. यदि आपके पतिदेव आपकी एनिवर्सरी की डेट भूल जाते हैं तो आप क्या करोगे? रियलिटी बताना, इधर दिखावे के लिए नहीं. फिर से शादी करेंगे ताकि फिर दोबारा करेंगे तो याद रहेगा उनको. एक मिनट, इनके पतिदेव कौन है? खड़े हो जाइए. सर इतना खर्चा हो पाएगा क्या? हाँ? दूसरी बार में खर्चा करोगे इतना? क्या बात है. हमारी तो अभी अभी एनिवर्सरी हुई है और उनको याद भी नहीं था. ये हर साल होता है इसलिए मैं ज्यादा सोचती नहीं हूँ और सेलिब्रेशन भी नहीं होता है. तो मुझे कोई पता है कि वो कोई याद नहीं रहता है, हम सेलिब्रेट नहीं करते, मैं इतना दुखी नहीं होती हूँ. ओके, कोई फर्क नहीं पड़ता. तर इकडं जेंट्ससाठी पण असे काही छोटे मोठे असे खेळ घेतले होते आणि माझं उत्तर तुम्हाला मैत्रिणींनो कसं वाटलं? कारण आपल्याला जे मिळत नाही, जे आपल्याकडं म्हणजे आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करतो ती जर मिळत नसेल आपल्याला तर त्याची आपण जास्त अपेक्षा करायची काही गरज नसते असं मला वाटतंय. कारण आपण जास्त अपेक्षा करतो आणि उगाच दुःखी होतो. तर इकडं आम्हाला गिफ्ट पण मिळालं होतं आणि गिफ्ट घ्यायसाठी मी पण स्टेजवर गेलेले. खूप एन्जॉय केली ही पिकनिक आम्ही. खूप सुंदर अरेंजमेंट होती आणि खूप छान वाटलं. बऱ्याच वर्षांनी पण मी गेले होते आणि छान वाटलं एकदम. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा. वी आर जस्ट कटिंग डाउन. अदरवाइज हमने पूरा बढ़िया से प्लान किया था. ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे. ए वतन तेरे लिए सब गाएंगे मेरे साथ. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. आप सभी से मेरा अनुरोध है कि लास्ट में नेशनल एंथम के लिए आप अपने जगह पे खड़े हो जाएं. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता.
पंजाब सिंध गुजरात। वैसे एक रिक्वेस्ट है कि आप इधर डिनर आराम से कीजिए। थोडंसं और. ठीक आहे. कुठं बसून जेवायचं. चला आता जातो आम्ही, जेवतो आणि छानपैकी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. काय झालं डॉलू ते तरी डॉलू सांग काय झालं. काय बोलू शकत. दाखव कुठला पाय, कुठला पाय दाखव. हा पाय तिचा लचकलाय. मोठं काम करून घेतलंय तिनं, आता लंगडत लंगडत चालले. हम लोग इस गाड़ी से जाने वाले हैं रिटर्न. सब लोगों के लिए ये बस, हमारे के लिए ये टेम्पो है, टेम्पो.